मालेगावातील मोसम नदी आणि नाशिकमधील गोदावरी पात्रात अनधिकृत कत्तलखान्यातील रक्तमिश्रित पाणी कुठलीही प्रक्रिया न करता सोडलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। यावर तात्काळ कारवाई व्हावी यासाठी भाजप आमदार विक्रांत पाटील यांनी विधान परिषदेत लक्षवेधी मांडत प्रशासनाचं लक्ष वेधलं। सन्माननीय सभापती महोदय, मालेगाव महापालिका क्षेत्रातील अवैध कत्तलखान्यांच्या माध्यमातून जनावरांची जी कत्तल केली जाते आणि त्या माध्यमातून रक्तमिश्रित सांडपाणी हे त्या ठिकाणी असलेली मोसम नदी आणि गिरणा नदीच्या संगमात सोडलं जातं। हिंदू संस्कृतीमध्ये सभापती महोदय ज्या पद्धतीनं नदीला आईचं महत्त्व आम्ही सगळे देतो, आपण सगळे देतो, आणि जर का अशा पद्धतीनं अवैध कत्तलखान्यांच्या माध्यमातून हे पात्र अपवित्र करण्याचं काम होत असेल तर हिंदू धर्मियांच्या भावना यात भडकलेल्या आहेत आणि जातीय सलोखा त्या ठिकाणी कुठेतरी विस्कळीत होऊ शकेल अशी स्थिती तयार झालेली आहे। महापालिकेच्या माध्यमातून 27 व्यावसायिकांना आतापर्यंत सूचना देण्यात आल्या आहेत की जर का अशा प्रकारे या कत्तली होणार असतील तर त्यात जे काही रक्त तयार होतं ते आपण एखाद्या ड्रममध्ये जमा करावं आणि त्याची प्रक्रिया जी काही स्टँडर्ड आहे की ज्या पद्धतीने MPCB कडे पाठवून त्यातले जे काही चुकीचे कंटेंट्स आहेत ते काढून त्यानंतर प्रक्रिया करून ते पाणी डिस्पोज केलं पाहिजे, पण तशा प्रकारे कुठल्याही प्रकारच्या गोष्टींचं पालन त्या ठिकाणी होत नाहीये आणि त्यामुळे या अनुषंगाने त्यांच्यावरती अजून कुठलीही कारवाई सूचना दिल्या पण 27 व्यावसायिकांवर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही। तर पहिला प्रश्न माझा आहे की या विषयामध्ये या व्यावसायिकांवर आपण कारवाई करणार का? यानंतर सभापती महोदय की हे सगळं पाणी ज्यावेळेला आजूबाजूला असलेल्या नाल्यांच्या माध्यमातून हे कत्तलखाने महापालिकेचा एकच अधिकृत कत्तलखाना आहे, पण त्याचबरोबरीनं अनेक अवैध कत्तलखाने त्या ठिकाणी आहेत। काही ठिकाणाहून घरातूनच ह्या कत्तली केल्या जातात आणि मग हे जे काही पाणी आहे ते नाल्यांच्या माध्यमातून कुठलीही प्रक्रिया न करता या नदीमध्ये सोडलं जातं आणि त्यामुळे त्या ठिकाणी या विषयामध्ये महापालिकेने जे काही उत्तर ह्या नगर विकास विभागाने जे काही उत्तर दिले सभापती महोदय ते इतकं चुकीचं आहे। ते म्हणतात आम्ही महापालिकेच्या माध्यमातून या कत्तलखान्यांना कुठल्या प्रकारच्या सूचना दिल्या नाहीत। म्हणजे एकीकडे आम्ही म्हणतोय सूचना दिल्यात पण कारवाई नाही आणि त्या ठिकाणी उत्तरात म्हणतं की आम्ही सूचनाच दिल्या नाही। मग माझी या ठिकाणी मागणी आहे, या सूचना दिल्या नसतील तर या सूचना का दिल्या नाहीत त्या अधिकाऱ्यांवर आपण तात्काळ कारवाई करणार का? जर का हे इतके 10 वर्ष प्रश्न रखडतायत तर त्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का हा एक प्रश्न आहे। सभापती महोदय, हे जे काही अवैध कत्तलखाने चालतायत हे तात्काळ बंद करण्याच्या कारवाईची माझी मागणी आहे। हे अवैध कत्तलखाने कधीपर्यंत बंद होणार याचं टाइम बाउंड उत्तर अपेक्षित आहे, त्यामुळे या विषयातली एक मागणी आहे। मालेगावात मोसम नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर रक्तमिश्रित पाणी सोडल्यानं नदीला अक्षरशः रक्तरंजित झाल्याचं पाहायला मिळत आहे। अनेकदा आवाज उठवूनही महापालिका प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही। दरम्यान सिंहस्थ कुंभमेळा काही वर्षावर येऊन ठेपलेला असताना नाशिकमधील गोदावरी नदीचं प्रदूषण चिंतेचा विषय बनलाय। अनधिकृत कत्तलखाने तात्काळ बंद करावे आणि नद्यांचं प्रदूषण थांबवावं अशी मागणी करत आमदार विक्रांत पाटील यांनी रक्तमिश्रित पाणी नदीत मिसळल्याचं प्रत्यक्ष फोटो दाखवत सरकारला सवाल केलाय। यामुळे हा मुद्दा पुन्हा एकदा राज्यात चर्चेत आला। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी आम्रपाली बाग, नाशिक।